स्पोर्ट्स खेळाडूंसाठी देखील त्यांनी संधी दिलेली आहे. चला सामना चालू करून घ्यायचं लगेच. मैदानाच्या जर पाहिलं जातं गणेश हार्डवे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती आविष्कार राहते डावखोर फलंदाज आहे. आपण पाहिलं असेल या दोन्ही बॅटरला वारंवार ओपनिंग करण्यासाठी सज्ज होत आहे. चला स्क्वेअर लेगला जे बेंच वरती प्रेक्षक बसलेले आहेत ते थोडस लक्ष देऊन बसा, कारण काल 2 बॉल 2 ला इथे त्याच बाजूला शॉट इथे बसले, समोरच्या बाजूला स्टेडियम आहे तिथं बसा विनंती आहे जे प्रेक्षक आहेत. कारण की काल 2 बॉल 2 ला कंपल्सरी चेस होतं, तिथे एक बॉल अडला आणि एक संघ पराभूत झाला. तिथे एक खेळाडूच्या प्रेक्षकांच्या चुकीमुळे एक संघाला इथं फटका बसताना पाहायला भेटतो. तेच आज चुकी नाही होतं कामा नये, त्यामुळे विनंती आपण तिथे थांबू नका. 2 अंपायर मैदानाच्या आज शुभम माले अर्थात भोला बॉल द्या नवीन. या स्पर्धेचा नियम आहे की बॉल डायरेक्ट अंपायरच्या हातात जाईल आणि डायरेक्ट सामना सुरू होईल. बॉल चेक करायचं नाहीये. काय तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही अंपायरला इथं सांगू शकतात, त्याच्यानंतर अंपायर शहानिशा करतील, चेक करतील आणि त्याच्यानंतर बॉल इथं बदलण्यात येणार आहे. कोणावरती देखील अन्याय होणार नाही. त्यामुळे पहिलं एकदा जे अंपायर आहेत शुभम माले तुम्ही बॉल चेक करून घ्या. छत्रपती वॉरियर्स आपला 12th मॅन पाठवून द्या ना प्लीज, विनंती आहे. 12th मॅन पाठवून द्या. बॉलर्स नेम यश. लेट्स प्ले. मैदानाच्या आत अंपायरचा कॉल येतोय. गोलंदाजी मार्क वरती एस, स्ट्राईक वरती गणेश. हो पहिला चेंडू इथं बिडोनच्या दिशेने खेळताना पाहायला भेटतो गणेश. विघ्नहर्ता संकटमोचक मंगलमूर्ती इन्फ्रा याचे संघ मालक आहेत. ओ बिगेट करण्याचा प्रयत्न गणेश, इथे बाद होत आहे 0 वरती. इथे फलंदाज बाद होताना पाहायला भेटतोय गणेश हाडवळे. मंगलमूर्ती इन्फ्राला लागतोय पहिला धक्का मैदानाच्या आत. संकटमोचक इथं पहिल्याच दुसऱ्या बॉलवरती इथं बाद होताना पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत लगेच इथे त्याला पाहायला भेटतोय फिरोज पटेल. मुक्काम पोस्ट आळीपाटा मैदानाच्या आत फिरोज पटेल मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. RSP फलटण आणि टायगर बॉयज चिखली दत्ताभाऊंचा संघ याच्यानंतरचा होणारा सामना आपण लगेच संघनायक इथे समालोचन बॉक्स मध्ये टॉस लगेच होणार आहे. प्रत्येकदा मैदानाच्या आत आपण पाहिलं असेल की या विकेट वरती सोपं नाहीये रन बनवणं. आपण प्रत्येक ग्राउंड वरती पाहिलं असेल की फलंदाज हायवे होताना पाहायला भेटतो, गोलंदाजाच्या विरोधात अटॅक करताना पाहायला भेटत, पण या विकेट वरती रन करणं सोपं नाहीये. हो प्रत्येक डाऊन साईडला फटका खेळताना पाहायला भेटतो. स्कोअर लेगला बॅट बंद नाही तर पहिल्या चुंडी स्पोर्ट्स होताना पाहायला डिक्लेअर झोन मध्ये इथे धाव येताना पाहायला भेटत. एक धाव इथे प्राप्त करताना पाहायला भेटतो फिरोज पटेल. अकाउंट ओपन होतोय श्री गणेश होतोय संघाचा. मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाचा जर पाहिलं तर झाडाला लागून जर कॅच इथे पकडला तर नॉट आउट असणारे धावा पूर्ण करायचे. भिंतीच्या पलीकडे चेंडू गेला तर डिक्लेअर झोन मध्ये एक धाव तुम्हाला देण्यात येणार आहे.
ओ परत एकदा खोलवर पद्धत चेंडू होता तिथे खेळाडू थोडासा लांब खेळाडू आणि चेंडू मध्ये लागलेली रेस इतर रेस कोण जिंकणार हो सुंदर सेफ चांगली इथं क्षेत्ररक्षण इथं 2 धावा थांबणं यशस्वी झाला खेळाडू 2 धावांनी स्कोर कार्डवरती हलकीशी बढत होताना पाहायला भेटतो 3 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या सुरू आहे पॉवर प्लेचा षटक महत्वाचा षटक असतो कारण की आपण पाहिलं असेल काल वेगवान गोलंदाज इथे पॉवर प्लेचं षटक टाकत होता पण इथे स्पिनला इथं पहिलं प्राधान्य देताना पाहायला भेटत मला वाटतं काल खेळपट्टी या विकेटवरती टर्न आहे मातीचा विकेट आहे त्यामुळे संघनायकाने आपल्या स्पिन गोलंदाजाला पहिलं षटक सोपवलेलं आहे आणि त्याने देखील इथं संघनायकाला नाराज केलेला नाहीये 1 ओव्हर नंतर 4 रन 1 फलंदाज बाद मंगलमूर्ती इन्फ्रा बॉलर्स नेम किशोर हो फिरोज पटेल इथं विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत अनिकेत थोडासा लांब चेंडूवरती गेला नव्हता आत्मविश्वास थोडासा कमी होता जर थोडंसं पुढे गेलं असतं सिंपल मला वाटतं कॅच झाला असता सर्वजण नाराज होते खेळाडूवरती का की संधी होती अनिकेतला इथं फिरोज पटेलला मला वाटतं जीवनदान इथं भेटताना पाहिलं बरेच वेळ चेंडू हवेत होता खेळाडू चेंडूवरती पोहोचला नाही अगदी 10 ते 12 पाऊलच्या दरम्यान चेंडू इथं समोर पडताना पाहायला भेटतोय 1 धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो एका धावाच्या साहाय्याने 5 धावा धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आविष्कार दाते मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे चिखलीच्या मैदानावरच सुलतान खानला च्या विरोधात 4 चौकार खेचले होते आणि आपल्या संघाला विजय करून दिला होता तोच आविष्कार दाते इथं फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते हो पॉईंटच्या दिशेने तिथे डीप मध्ये पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटका पहिली धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो दुसऱ्याचा देखील कॉल दिला 2 धावा इथं बघता बघता पूर्ण होताना पाहायला भेटतोय 2 धावाच्या साहाय्याने 7 धावा धावफलकावरती 7 धावा आता सध्याला साथ देणं गरजेचे आहे 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीने देखील आपल्या भारतीय संघाला साथ दिली होती त्याच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये आपण वर्ल्ड कप देखील जिंकलो होतो आणि त्याचा जर्सी नंबर देखील 7 आहे 7 त्यामुळे शुभ आकडा मानला जातो भारतीय क्रिकेट मधला परत एकदा ऑन साइडला फटका खेळायला तिथे खेळाडू तैनात होता स्क्वेअरला एक लास्ट शॉट मध्ये तोपर्यंत एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय 8 धावा धावफलकावरती ओहो परत एकदा इथे चेंडू कॉल इथं चुकीचा होता कलेक्शन थोडासा खराब आविष्कार दातेने दिला होता कॉल फिरोजने थोडंसं लेट इथं पावलं उचलले होते ऑन स्ट्राईक वरती जाण्यासाठी पण फेकी थोडीशी खराब तिथं भरकटताना पाहायला भेटली परत एकदा फिरोजला इथं जीवनदान भेटताना पाहायला भेटतोय कारण की जर चेंडू हातात आला असता तर फिरोज देखील डागोटच्या दिशेने परतला असता कारण की फिरोज हा अर्ध्या विकेट वरतीच होता परत एकदा गोलंदाजी मार्क वरती किशोर हो परत एकदा ऑफसाईडला तिथं खेळाडू परत एकदा खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर तुम्ही बॉलिंग बॅटिंग कितीही चांगली करा तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप सुंदर चांगलं असलं पाहिजे कारण की शेवटचा चेंडू या ओव्हर मधला कारण की तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती फिल्डिंगचं चांगलं फिल्डिंग केल्यावर तुम्ही 10 ते 15 धावा इथं वाचू शकतात आपण असे कित्येक मॅच पाहिले असेल की फिल्डिंगच्या बळावरती सामने जिंकलेले आहेत खेळाडूंनी कमी धाव संख्या असेल देखील तरी परत एकदा बाउन्सर चेंडू टाकला होता अगदी कंध्याचा वापर शोल्डरचा वापर करताना पाहायला भेटलं गोलंदाज षटक संपला अंपायरचा इशारा होतोय 2 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 11 धावा 1 फलंदाज बाद 5 षटकाचे सामने आहेत
आणि काल आपण पाहिलं असन 10 वाजता पूर्णपणे लाईट बंद होती. त्यामुळे विनंती आहे की आपण 5-5 ओव्हरचे सामने इथं खेळवणार आहोत. त्यामुळे घाई करायची. वेळ इथं टाइम लावलेला आहे, टाइम सेट केलेला आहे. जर तुम्ही 20 मिनिटाच्या आत 5 षटकं संपवले नाहीत तर तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे विनंती आहे आयोजन कमिटी यांच्याकडनं की आपण लवकर खेळायचं, जास्त चर्चा करायची नाही, जास्त टीम मीटिंग करायची नाही, वेळ वाचवायचे, समय बचाना आहे. परत एकदा थोडंसं कमी. हो, परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू येताना पाहायला भेटतोय. 11 धावा धावफलकावरती तिसरं षटक मैदानाच्या आत सुरू आहे. आपण स्क्रीनवरती पाहत आहोत शैलेश बापू मोरे, त्याचबरोबर दीपक सर पाटील यांचा देखील आपण स्क्रीनवरती फोटो पाहत आहोत. त्याचबरोबर वरच्या बाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील आपण फोटो पाहत आहेत. त्याचबरोबर सर्व गोलंदाजी मार्कवरती 12 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. शुभम, हो, परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता उचली घेणारा पण इथे नैसर्गिक अडथळा. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. 13 धावा धावफलकावरती महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक आपण पाहत आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवसातला पहिला सामना ओहो, परत एकदा आविष्कार दाते इथे क्लिक बोर्डच्या स्वरूपामध्ये होताना पाहायला भेटतो. बोल्ट क्लिक बोर्डच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. हॅलो हॅलो, 15 धावा धावफलकावरती 3 षटकानंतर शुभमने देखील सुंदर गोलंदाजी केली. आपल्या स्पेलमध्ये एका ओव्हरमध्ये 1 फलंदाज बाद 4 धावा खर्च केल्यात. आता पाहूया संघनायक कोणाच्या हातावरती जबाबदारी सोपवतो, कोणाच्या कंधावरती जबाबदारी सोपवतो, कोणाच्या हातात चेंडू सोपवतोय. तेजस गोलंदाजी मार्कवरती छत्रपती वॉरियर्स आपण कात्रज या परिसरामधले सर्व खेळाडू खेळताना पाहायला भेटत. ओहो, पहिला चेंडू हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. इथे चेंडू येतोय डॉट.
कात्रज परिसरामधले सर्व खेळाडू फिल्डिंग करताना पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल आहे का? व्हाईट बॉल थोडस लेट पंच अंपायरिंग दंडित करताना पाहायला भेटतोय. हो परत एकदा विकेट केला आहे. चेंडू हवेत आहे. इथे कॅच ड्रॉप. नो बॉल. बाळूभाऊ कांबळे यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे स्वागत. मैदानाच्या आत इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटतोय. झेल इथं सुटताना पाहायला भेटतोय. पंच देखील अंपायर देखील इथं नो बॉलचा इशारा देताना पाहायला भेटतोय. मैदानाच्या आत चुका आणि चुका इथे घडताना पाहायला भेटतोय. कात्रज या संघाकडनं छत्रपती वॉरियर्स हा संघ कात्रजवरनं इथे खेळायसाठी आला, पण त्याच्याच ह्याच्या पहिल्याच्या 3 ओव्हरमध्ये हे चुका झाले नव्हते. ते 40 कडनं होताना पाहायला भेटत. फ्री हिट चेंडू पुढचा परत एकदा स्वेअर मारा मैदानाच्या आत. व्हाईट बॉल परत एकदा कंटिन्यू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट हे देखील 2007 मध्ये ICC 2020 मध्ये लागू केलं होतं, पण त्याच्यानंतर हे फक्त 2020 मध्येच होतं. पण परत एकदा आणि फ्रंट लाईनलाच आपण ICC नियमानुसार तो नो बॉल होता. पण 2015 मध्ये वर्ल्ड कप मधील मला वाटतं वन डे क्रिकेटमध्ये देखील सर्व नो बॉलवरती फ्री हिट देण्याचा निर्णय हे ICC ने घेतला होता. हो परत एकदा ऑन साईडला फटका खेळताना पाहायला भेटला. बॅटने नैसर्गिक अडथळा परत एकदा येताना पाहायला भेटतो. मैदानाच्या आत दुसरा धावचा प्रयत्न. रनआउटच्या इथे संधी. इथे अंपायरचा इशारा येतोय आकाशाकडे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. क्रिकेट मधली आत्महत्या आपण पाहत आहोत, कारण की फ्री हिट वरती फक्त 2 प्रमाणेच तुम्ही आउट होऊ शकतात. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि एक डबल शॉट खेळल्यानंतर. हे ICCच्या क्रिकेट नियमावलीमध्ये आहे आणि त्याच नियमावली अनुसार इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये फ्री हिट बॉल वरती होताना पाहायला भेटतोय. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. इथे झटका बसताना पाहायला भेटतो तिसरा. काल देखील 36 झाले, 35 झाले, संध्याकाळच्या सत्रामध्ये 77 झालेत. 77. ऋषभ महाडी मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हो परत एकदा चेंडू येतो डॉट. बघा आत्मविश्वास कसं किती फास्ट वाढतोय हे देखील आपल्याला पाहायला भेटेल, कारण की फलंदाज रनआउट झाल्यानंतर अगदी वेगाने तेजसने देखील गोलंदाजी केली आणि चेंडू येतो डॉट. लाईन लेन भरकटली होती, पण त्याच्यानंतर पुनरागमन करताना पाहायला भेटतो तेजस. हो परत एकदा ऑन साईडला फटका खेळलाय. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. टेकन व्हेरी गुड कॅच. यश घेतोय तिथे झेल टिपतोय. फलंदाज इथे शून्यावरती होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो चौथा. मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाला. तू चल मैं आया सध्याला अशी परिस्थिती आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर इथे ऋषभ देखील शून्यवरती बाद होताना पाहायला भेटत. 21 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स. सर्व क्रिकेट रसिकांचे व क्रिकेट प्रेमीचे व सर्व खेळाडूंचे इथे मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे स्वागत. जाऊया परत एकदा मैदानाच्या आत. फलंदाजी करण्यासाठी फलंदाज इथं तयार होतोय तो आकाश चौधरी. नाशिकचा खेळाडू. जन्मभूमी आहे नाशिक, पण कर्मभूमी असं म्हणता येईल पुणे आहे, कारण की भरपूर असे तुम्ही खेळाडू पाहिले असेल त्याची जन्मभूमी. 21 धावा धावफलकावरती. कोण बीड परिसरामध्ये नाही, कोण औरंगाबाद पासून नाही, कोण नाशिकवर नाही, कोण मुंबईवर नाही, कोण खेडवर नाही, कोण औरंगाबाद व संभाजीनगरमध्ये नाही, कोण अहिल्यादेवी नगरवर नाही. भरपूर असे खेळाडू आहेत ते इथं व्यवसायासाठी येतात, कर्मभूमीसाठी येतात. त्यांची जन्मभूमी ते देखील असेल, पण हे काम करत करत इथे क्रिकेटचा देखील आनंद घेताना पाहायला भेटत. क्रिकेटमध्ये देखील कुठल्या तरी टीममध्ये पार्टिसिपेट होताना पाहायला भेटत आणि आपल्या संघासाठी इथे संघर्ष करताना पाहायला भेटत. हेच करणं गरजेचं आहे, की आयुष्यात तुम्ही संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. जेवढं तुम्ही संघर्ष करता तेवढं यशला देखील पर्याय नसणार आहे की तुमच्या बाजूला येण्यासाठी, कारण की जेवढं तुम्ही संघर्ष करता तेवढं देखील यश तुमच्या बाजूने येऊ शकतो. आता तुम्हाला संघर्षची गरज आहे, पाहूया यश तुम्हाला लाभतं का नाही. परत एकदा तेजस. ओहो परत एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ते परत एकदा चेंडू खाली राहिला. विकेट किपरच्या हातात जाताना पोहोचतोय.
इथे डॉट चेंडू होतोय, षटक संपलंय तो 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 22 धावा, 4 फलंदाज बाद. शेवटचं षटक मैदानात गोलंदाजी मार्कवरती मला वाटतंय संघनायक इथे किशोरच्या हातात चेंडू सोपवतोय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये इथे किशोरने कमी धावा खर्च केले होते. त्याच कारणामुळे परत एकदा त्याच्या हातात हे पूर्ण स्पेल संपवायची जबाबदारी. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या आत. तर स्ट्राईक वरती आकाश, नाशिकचा खेळाडू. एक चेंडू शिल्लक होता, कारण की पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर नो बॉल, परत फ्री हिटला वाईट, मग फ्री हिटच्या चेंडूवरती झालेला रनआउट, त्याच्यात एक बॉल सिंगल डॉट असे एक चेंडू शिल्लक राहिलेले. पूर्णपणे तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून स्कोर पाहतात. लाईव्ह स्कोरिंग देखील इथे सुरू आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर इथे देखील करताना पाहायला भेटतो. हो, परत एकदा मनगटाचा वापर करताना पाहायला भेटतो. दुसऱ्याचा कॉल इथे आकाश धोक्यात, पण फेकी परत एकदा खराब. 2 धावा इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. खेळपट्टीवरती अगदी वेगाने इथे धावतोय, पळतोय दोन्ही फलंदाज. षटक संपले ते 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 24 धावा, 24, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. विकेट केलाय चेंडू अनिकेतच्या डोक्यावर. आजच्या दिवसातला पहिला षटकार आकाशच्या बॅटमधून येताना पाहायला भेटतोय. आकाश दाखवतोय किशोरला, आकाश चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय मंगलमूर्ती इन्फ्रा ब्रँडेड षटकार. ओहो, परत एकदा अपील आणि अपील मैदानाच्या आत. इथं अंपायर अपील फेटाळून लावताना पाहायला भेटत. तुम्ही पाहिलं असेल ना, न्यायालयात अपील करताना पाहायला भेटत जज समोर आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये अंपायर समोर इथं जास्त अपील होताना पाहायला भेटत. पण इथं अपील फेटाळून लावताना पाहायला भेटेल स्कोर लेख अंपायर. पाहूया परत एकदा गोलंदाजी मार्कवरती किशोर. परत डाऊन साईडला फटका खेळला, डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्डवरती भर पडताना पाहायला भेटतो. 31 धावा धाव फलकावरती. डेव्हिड वॉर्नरचा जर्सी क्रमांक देखील 31 आहे. आणि स्ट्राईक वरती देखील जर पाहिलं फलंदाज देखील डावखोर आहे, तशीच इथे फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की मला वाटतं हा देखील फलंदाज चौथ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आला होता. मागापासून सेट आहे, पण इथे बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू होतोय. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडूवरती पाहूया कशी फलंदाजी करतो मैदानाच्या आत फलंदाज. परत एकदा पंच केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. परत एकदा अतिगाई संकटात नाही. इथे परत एकदा चान्स, कलेक्शन थोडासा खराब. इथे अगदी वेगाने बॉलवरती आला होता लॉंग ऑफचा खेळाडू, पण समोरच्या टप्प्या पडून अगदी डोक्यावरून चेंडू गेला. जिथे एक धाव होती तिथे 2 मध्ये स्थलांतर करताना पाहायला भेटतो. दोन्ही बॅटर खेळावरती जर पाहिलं गेलं तर अगदी खेळपट्टीवरती वेगाने इथे पळताना पाहायला भेटतो. शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू आहे या इनिंग मधला. परत एकदा फुल टच चेंडू, ऑन साईडला फटका खेळा, जमिनीला लगेच चेंडू जातोय. तिथं नैसर्गिक अडथळा आहे, तोपर्यंत इथे 2 धावा पळून पूर्ण करताना पाहायला भेटतो. तिसऱ्याचा देखील कॉल होईल, तिसऱ्याचा देखील इथं कॉल होताना पाहायला भेटतोय. खराब क्षेत्ररक्षण, 4थ्या धावाच इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद.
या चेंडूवरती 3 धावा इथं प्राप्त करताना पाहिलं होतं. षटक संपले ते 5 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 36 धावा. 4 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी छत्रपती वॉरियर्स कात्रज या संघाला पाहिजे 37 धावा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाला विनंती आहे. ह्याच्यानंतरचा होणारा सामना RSP फलटण त्याच्या विरोधात टायगर बॉयज चिखली दत्ताभाऊ यांचा संघ. दत्ताभाऊ आणि RSP फलटण संघ नायक लगेच यायचा इथे. पण आपण इथे यायचंय टायगर बॉयज चिखली कॅप्टन लगेच यायचं इथं टॉस करणार होतो आपण. RSP फलटण आहे का इथे? फलटणचा संघ आलेला आहे का? यानंतर होणारा सामना टायगर बॉयज वर्सेस RSP स्पोर्ट्स क्लब फलटण. दोन बॅटर मैदानाच्या आत 37 धावांचा पाठला करताना 5 षटकामध्ये 30 धावांमध्ये 30 चेंडूमध्ये 37 धावा बनवणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस आहे. टाई मॅच झाली तर तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. टाई जर बरोबर होते देखील सामना सुटला तर तुम्ही पराभूतच्या दिशेने जाऊ शकता. त्यामुळे कंपल्सरी चेस आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला 37 धावा बनवण्याचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आविष्कार दाते डावखोर गोलंदाज. हो पहिला चेंडू खोलवर पद्धत चेंडू होता. अगदी बुंदीमध्ये टाकला होता चेंडू. 2 पाय आणि बॅटच्या मदत अक्षरशः ऑनसाईडला फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खाली बाजूला चेंडू लागला. स्वतः बॅक ड्राय मध्ये इथं फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवताना पाहायला भेटतो आविष्कार दाते. हो ब्रिगेड यश इथे यशस्वी ठरतो मैदानाच्या आत. आविष्कार दातेच्या विरोधात दुसरा चेंडू वस्ती खेचतोय ऑन साइडला. कडक बेधडक षटकार. 6 धावा. 6 धावांनी इथे अकाउंट ओपन करताना पाहायला भेटतोय तो यश. कात्रजचा खेळाडू मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटतोय. त्याच्या विरोधात खेळचा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय आविष्कार दाते. त्याचबरोबर विकास पावडे सरांचं इथं आगमन झालेलं आहे. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला RSP फलटण संघ आला असेल तर इथे समालोचन कक्षामध्ये यायचे. RSP फलटण
हो परत एकदा बॅटीची कडा इथे क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो छत्रपती वॉरियर्स कात्रज या संघाला पहिला. विकेटचा पतंग होतोय मैदानाच्या आत. इथे दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला पण तिसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना आविष्कार ते पाहायला भेटतोय. क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज यस इथे होतो त्याला पाहायला भेटतो. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. चला RSP फलटण ना अविनाश सर. RSP फलटण टायगर बॉयज ओके. RSP फलटण मुख्य आयोजक किरण भाऊ RSP फलटण आपल्या संपर्कात आहेत का? RSP फलटण जर कोणत्याही टीमचा सदस्य इथं आला सर तर संपर्क करा. सिद्धार्थ निबाटर मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी आलाय. डावखुरी गोलंदाज परत एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ओहो परत एकदा उसळी घेणारा हा चेंडू अगदी अँगलने चेंडू बाहेर जाताना पाहायला भेटतोय. फलंदाज इथे जागेवरतीच उभा केलेला आहे. आज मला वाटतं गणेश सर खूप तुम्ही कष्ट केलेत हे पिच बनवण्यासाठी. कारण की सकाळपासून इथे विकेटवरती मेहनत करताना पाहायला भेटते सर्वच जण आयोजन कमिटी. त्यामुळे खेळ इथे सुंदर होताना पाहायला भेटतो. हो परत एकदा बॅटीचा फेस खोलण्याच्या पहिलेच इथे चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन सोपवलेला आहे. इथे चेंडू येतो डॉट. किरण सर RSP फलटण संघ आलेला आहे. परत एकदा डॉट चेंडू आविष्कार दाते. हो ऑन साइडला फटका खेळा गॅप मध्ये इन्हें मिले है छोटी से जाणार उसमें से जड़ दे ये फोरे 4 चौकार 4 धावा. दोन्ही टीमने नोंद घ्या. जे ग्राउंडच्या जे खंबे आहेत ऑन साइडला जर जमिनीलगत चेंडू तिथे गेला तर तुम्हाला धावा पूर्ण करायचे. जर बाउंड्रीच्या वरती हाईटने चेंडू गेला आणि त्या खांब्या पोलला जर चेंडू डायरेक्ट लागला तर 6 धावा असणार आहे. गणेश सर लक्ष द्यायचं. जमीन लगत गेला तर पोन धावा आहे. डायरेक्ट लागला पोलला जर तिथे खेळाडू नसेल तर षटकार आहे. कुणाल गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम अमरावती मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. गणेश सरने नेहमी चांगल्या खेळाडूंना देखील संधी दिलेली आहे. परत एकदा आज देखील चांगले खेळाडू घेऊन मैदानाच्या आत होते. परत एकदा काय वेगळी टाकला होता चेंडू कुडलेनवरनं. परत एकदा चेंडू उसळी घेताना पाहिलं. काल देखील याच टप्प्यावरती जेव्हा चेंडू टाकला होता गोलंदाजांनी तिथे चेंडू उसळी घेताना पाहायला भेटतो. कधी खाली राहतो कधी वरती राहतो. पण आता हे देखील टप्पा महत्वाचा या पिच वरती. परत एकदा काय सुंदर इथे झेल पकडताना पाहायला भेटतोय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो छत्रपती वॉरियर्स कात्रज या संघाला दुसरा. अगदी चेंडू पडल्यानंतर परत एकदा हलकासा कट होताना पाहायला भेटतो. कटरचा वापर करताना पाहायला भेटतो. चेंडूचा ब्रश होऊन विकेट किपरच्या हातात जाऊन सोपवलाय. इथे फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय अनिकेतच्या स्वरूपामध्ये दुसरा. निवाटर बंदाच्या आत राहुल द बॉल भारतीय संघाचा द वॉल होता भिंत होती. त्या भिंतीला पाडायचे भरपूर जणांनी प्रयत्न केले होते टेस्ट क्रिकेटमध्ये पण ते भिंत सहज पडत नव्हती. पण आज या राहुलला तशीच भिंत म्हणून उभा राहावं लागेल आपल्या संघाकडनं जर जिंकायचं असेल तर. 37 धावांचा पाठला करताना द वॉल सारखी फलंदाजी तुम्हाला करावं लागेल. जसं नाव आहे राहुल. जे भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडने जे पराक्रम केलं होतं अनेक दिग्गजां गोलंदाजाच्या विरोधात इथे चांगली फलंदाजी केली होती. तसेच इथे प्रोफेशनल गोलंदाजाच्या विरोधात या खेळाडूला पराक्रम करणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 27 धावांची गरज. हो परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू डॉट येतोय या षटकामधला. हे देखील तुम्हाला बॅकफूट वरती घेऊन जाऊ शकतं. प्रत्येक चेंडू डॉट इथं आला तर तुम्ही पराभवाच्या दिशेने जाऊ शकता. त्यामुळे बॅटवरती चेंडू घेणं गरजेचं आहे. एकीने दोहरे जर धाबा बनवले एकीने दोहरे मोठा फटका मारला
एक दोन सिंगल आले तर नक्कीच तुमचा संघ परत एकदा विजयाच्या दिशेने जाऊ शकतो, मोठ्या थोडं जवळच्या दिशेने जाऊ शकतो टार्गेटच्या. इथे पण सध्याला धावसंख्या थांबलेली आहे. हो हो, चौथा चेंडू डॉट, अँगल धरून चेंडू बाहेर निघताना पाहायला भेटतं. दोन्ही टीमला DRS आहे, हे देखील तुम्हाला सूचना आहे. तुम्ही एक इनिंग मध्ये एक DRS घेऊ शकतात. बॅटिंग करताना बॅट्समॅनला देखील DRS आहे, फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील DRS आहे. RSP फलटण टायगर बॉईज. तर एकदा चेंडू येतो डॉट. काय गोलंदाजी करतोय सर, 5 चेंडू आतापर्यंत डॉट टाकले, एकही चेंडू त्यांनी एकही धाव आतापर्यंत खर्च केले नाही. मला वाटतं या स्पर्धेमधलं पहिला मेडन ओव्हर येईन का. अर्धशतक तर आलंय, काल प्रशांत शुक्लाने याच मैदानावरती अर्धशतक ठोकलं होतं, पण शुभम टाकणार का नाही. हो हो हो, परत एकदा सुंदर कॅच. इथं या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर या गोलंदाजाच्या नावावरती जाणार आहे. कुमार 2 फलंदाज बाद केलेत, 1 ओव्हर मध्ये एकही धाव खर्च केली नाहीत. धावगती इथे थांबण्यात तो देखील यशस्वी ठरलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 10 धावा, 3 फलंदाज बाद. छत्रपती वॉरियर्स कात्रज. तेजस गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं गेलं तर न्यू गोलंदाज विदर्भाचा हा देखील गोलंदाज आहे. लोकल हाफ आपण पाहत आहोत. आणि सर्व खेळाडू आज इथं कोण नाशिकवरून आलं, कोण विदर्भ वगैरे आलं, कोण पुण्यावरून आलेत. भरपूर खेळाडू आहेत आज इथे कशमकश करणार आहेत. मातब्बर संघाच्या विरुद्धात, मातब्बर खेळाडूंच्या विरोधात एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला भेटणार आहेत. प्रसिद्धीसाठी इथे हे मंच तयार केलेले आपण. ओहो, पंचांचा इशारा येतो परत एकदा वाईट. जिथं धावसंख्या थांबवली होती, एक मोमेंटम चेंज देखील होऊ शकतो. वाईट आहे ना, बॉल डिक्लेअर नाही ना, फक्त वाईट. ओके, मोमेंटम चेंज होऊ शकतो का की एक क्षण लागतो, एक चेंडू लागतो मोमेंटम चेंज करण्यासाठी. मला वाटतं या ओव्हरमध्ये पहिला चेंडू इथे स्वर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू आला वाईट, तिथे 10 धावावरती थांबलं होतं समोरचा संघ, तिथं मैदानाच्या आत पहिला चेंडू वाईट टाकलाय तो तेजस या गोलंदाजाने. आता पाहूया मोमेंटम कोणाच्या बाजूला शिफ्ट होतोय. सध्याला तिसरं षटक मैदानाच्या सुरू आहे. 11 धावा अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. विकेट कीपर देखील मला वाटतं थोडंसं चेंज होताना पाहायला भेटतो. आविष्कार दाते हे विकेटच्या पाठीमागं इथं सज्ज होते. हो, मोमेंटम चेंज करणारा हा षटकार, काय फटका खेळाय. पूल अगदी सक्सेसफुल होताना पाहायला भेटतोय. अडवा बॅट मधनं जातोय फलंदाज सिद्धार्थच्या बॅट मधनं या इनिंग मधला पहिला षटकार. बघा, पहिला चेंडू जाऊ वाईट टाकला, तिथंच असं वाटत होतं की या षटकामध्ये मोमेंटम चेंज होईल का, आणि नक्कीच सिद्धार्थने तो मोमेंटम इथं चेंज करताना पाहायला भेटतो. 17 धावा धावफलकावरती. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे, चेंडू हवेत. हो हो हो, परत एकदा इथे चुका आणि चुका मैदानाच्या आत. 4 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. खराब क्षेत्ररक्षण, असं वाटत होतं की तिथं कॅच होईल, पण मला वाटतं नजर हाती और दुर्घटना घटी. आपण जेव्हा गावाला जातो या कुठल्याही हायवेने जातो तिथं बोर्डावरती नजर हाती दुर्घटना घटी, असंच मला वाटतं की खेळाडू अगदी पुढे आला होता, नजर चेंडूवरती नव्हती आणि चेंडूचा वेग थोडासा पाठीमागे जाताना पाहायला भेटत. अगदी वेगाने खेळाडू पुढे आला आणि इथं कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटतो आणि कॅच ड्रॉप झाली त्याच्यावरती 4 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. सिद्धार्थ याच्या अकाउंटवरती जाताना पाहायला भेटतो. 21 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 16 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत 2 चेंडूमध्ये या गोलंदाजांनी. तेजस या कुमारने सुंदर गोलंदाजी केली होती. अनुज गोलंदाजी मार्क वरती.
ओपनर ऑफ साईडला फटका खेळलाय, डीप मध्ये खेळाडू अवेलेबल नाही, लांबनं चेस करतो, पहिली धाव इथे प्राप्त करताना पाहिलं, दुसरा धाव देखील प्रयत्न होतोय. एक धाव शॉट कसला, विकेटवरनं पळाली म्हणून. या स्पर्धेचा नियम आहे मातीचं विकेट आहे, त्यामुळे तुम्ही विकेटवरनं पळालात तर एक धाव इथे शॉट देण्यात येणार आहे. जेवढे तुम्ही धावं पळतील तेवढे शॉट असतील, त्यामुळे पळताना थोडंसं लक्ष द्या. तुम्ही विकेटवरनं जर पळाला तर एक धाव इथे शॉट देण्यात येणार आहे. अनुज हो, परत एकदा इथे खांद्याचा वापर करताना पाहिलं. डावखोर गोलंदाज जास्त करून टेनिस क्रिकेटमध्ये वापरले जातात, कारण की अँगलने देखील कट होतो, त्याचबरोबर फिंगर रोल केला देखील तरी बॉल चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना पाहिलं, आणि फन्स बाउन्स इथे देताना पाहायला भेटत. अगदी हाईटचा पूर्णपणे वापर करताना पाहिलं. बाउन्सर इथे चेंडूचा जास्त वापर करतो अनुज. परत एकदा वेगावरती सवार होता, बॅटची काढा, इथे आविष्कार दाते चूक करणार नाही. स्टंपच्या पाठीमागे फलंदाज द डेंजरस मॅन सिद्धार्थ होतो बाद. धक्का क्रमांक लागतो तो 4था छत्रपती वॉरियर्स कात्रज या संघाला. चला RSP फलटण माईकशी संपर्क साधा. RSP फलटण बॅटर मैदानाचा शुभम अनुजच्या विरोधात दोन मोठे फटके आले होते, पण कमबॅक करताना पाहायला भेटतो अनुज. परत एक धाव श्री घेणार. हा चेंडू इथे स्वर मारा होताना पाहायला भेटतो, चेंडू येतो वाईट. 13 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. तो अंपायर आता डिस्कस करताना पाहायला भेटत. DRS कसला, हायटीचा विकास सर या. नो बॉल. RSP फलटण माईकशी संपर्क साधा. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 23 धावा धावफलकावरती. 37 धावा जिंकण्यासाठी 36 बनवलेत.
कुमार गोलंदाजी मार्कवरती कुणाल ज्यांनी पहिली मेडन ओव्हर टाकली होती पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्च नव्हती केली 2 फलंदाज बाद केले होते तोच कुणाल इथं प्रत्येकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी ओपनला बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीची कडा तांब्यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतो तिथं खेळाडू अवेलेबल आहे तो पण तिथं 2 धाव 1 धाव प्राप्त करताना पाहायला भेटतोय एका धावाच्या साह्याने मला वाटतं कुणालच्या हितरांचा अकाउंट ओपन होताना पाहायला भेटतो त्याच्या अकाउंटवरती त्याच्या बॅट त्याच्या स्पेलमधला पहिली धाव तो खर्च करताना पाहायला भेटतोय परत एकदा चेंडू येतो डॉट सुंदर गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर इथं पूर्णपणे अचूक मारा इथं गोलंदाजी करणं पाहायला भेटतोय कुणाल याच्याकडनं परत एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट देखील हिट होतोय आणि शुभम ची खेळ इथे समाप्त होताना पाहायला भेटतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागताना पाहायला भेटतोय तो छत्रपती वारजियास कात्रज या संघाला धक्का क्रमांक लागतो तो पाचवा बळी इथे घेताना पाहायला भेटतोय तो मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाचे खेळाडू अगदी सुंदर इथं फेकी केली होती अगदी स्टंपवरन एका अँगलने इथं थ्रो केला होता तो विशाल सुंदर इथं क्षेत्ररक्षण बघा तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरच देखील हे धावसंख्या सेव्ह करू शकता कारण की गोलंदाज आपलं काम करत आहेत सध्याला तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील करणं गरजेचं आहे चांगलं ओपनर धाव साईडने इथं फलका खेळाय तो तेजसने डीप मध्ये खेळाडू आहे एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावचा प्रयत्न थोडंसं फंबल झाला होता पण फेक ही सुंदर लाजवाब अगदी सुंदर इथं क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतो फेकी देखील सुंदर आहे त्यामुळे एक धाववरती इथं थांबताना पाहायला भेटतो तो फलंदाज इथे मैदानाच्या आत चुका होताना पाहायला भेटत वाईट +1 आविष्कार दाते याच्याकडनं झाली चूक इथे धावा रोखण्यासाठी गोलंदाज जर पाहायला गेलं तर इथं कष्ट करताना पाहायला भेटतो मेहनत करताना पाहायला भेटतोय त्याचबरोबर इथे क्षेत्ररक्षणाचं खेळाची साथ सध्याला भेटत नाहीये हो परत एकदा हलक्या हाताने स्टे केला ऑफसाईडच्या दिशेने सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय एका धाववर स्कोर कार्डवरती हलकीशी बढत होताना पाहायला भेटत षटक संपले ते 4 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 28 धावा जिंकण्यासाठी अजून देखील 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज 6 गेंड्यावर 9 रन की जरूर जिंकणे गेले 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज छत्रपती वॉरियर्स बोला टीम मीटिंग नको विशाल गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती तेजस हो पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर चेंडू येतोय डॉट पहिला चेंडू वाईट इथे प्रश्न विचारताना पाहायला भेटतोय फलंदाज थोडस नाराज आहे पण इथे जर पाहिलं गेलं तर चेंडू येतो डॉट बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे विशाल डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच फॉलो थ्रो मध्ये इथे कॅच पकडताना पाहायला भेटतो स्वतःच्या इथे तेजस इथे होतो बाद धक्का क्रमांक लागतो तो छत्रपती वॉरियर्सला 6वा डीआरचा वापर तुम्ही करू शकतात पण मला वाटतं ह्याच्या पहिल्या चेंडूवरती थोडासा नाराज होता अंपायरिंग वरती त्याच्या डिसिजन वरती पण इथं फलंदाजांनी तेजसने ते डीआरएसचा वापर केला नव्हता जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं की अंपायर्सच्या विरोधात तुम्हाला अपील करायची असेल तर तुम्ही डीआरएसचा वापर करू शकतात
पण 10 ते 12 सेकंदामध्ये अंपायरने जसं डिसिजन दिलं त्याच्या 10 ते 12 सेकंदमध्ये तुम्ही DRSचा वापर करू शकता. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती विशाल. ओ शॉर्ट पिच चेंडू, बाउन्स देखील होता आणि वेगाने देखील एक चेंडू जाताना पाहायला भेटतोय यष्टिरक्षकाच्या हातात. 4 चेंडूमध्ये अजूनही 3 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 3 गेंद्यावर 9 रन की जरूरत. हो फटका खेळलाय, चेंडू हवेत, बिग हिट केलाय, एलिव्हेशन कमी, इथं फलंदाज होतात. परत एकदा 7वा बळी इथे घेताना पाहायला भेटतो तो विशाल. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. पाहूया या चेंडूवरती मोठा फटका येणार का. नो बॅटर मैदानाच्या आत अंकित. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2-9 पहिला चेंडू, पहिली मॅच इथे रंगताना पाहायला भेटतोय. रोमांचक आपण मॅच पाहतात. हाय व्होल्टेज मुकाबला. सॅटर्डेचा दिवस, शनिवारचा दिवस, अगदी सुट्टीचा दिवस आहे. आज देखील प्रेक्षक राजा इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि पहिलीच संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच अगदी रंगतदार इथं अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती विशाल. हो 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 परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, अगदी कट होताना पाहायला भेटतो. चेंडू यष्टिरक्षकाच्या वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. याचबरोबर मंगलमूर्ती इन्फ्रा या मॅच मध्ये तर पकड मजबूत करताना पाहायला भेटते. हो परत एकदा डॉट. 36-37 धावांचा पाठला करताना 8 धावांनी पहिला सामना इथं जिंकतोय तो मंगलमूर्ती इन्फ्रा. लगेच याच्यानंतर तुमची मॅच होणार विनर विनर आणि लुझर लुझर. पहिली मॅच होणार आहे विनर विनर. त्यामुळे लक्षात ठेवा गणेश सर, आपण लगेच इथनं कुठं जायचं नाही.